तर हे आहे आपल्या गावातलं पावनाई देवीचं मंदिर. खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि आता येत्याच आठवड्यामध्ये आपल्या मंदिराची सप्ताह चालू होणार आहे. तर त्या सप्त्याची लगबग चालू आहे. साफसफाई, लाइटिंग, डेकोरेशनचं सगळं काम चालू आहे. तर आता आपण आधी इकडे नाही जाणार आहे. आधी आपण पुढे जाणार आहे श्री लिंगेश्वर देवाच्या मंदिरात आणि नंतर मग आपण येऊन पावनाई देवीचं दर्शन घेणार आहे. तर हा पुढे रस्ता जातो तो लिंगेश्वर मंदिराकडे. तिकडे आपण जाणार आहे. थोडंच अंतरावर 5 मिनिटांनी जवळच आहे ते. तर तिकडे जाऊया आणि मग येताना मी तुम्हाला हे मंदिर दाखवते. तर हे आलं आपल्या श्री लिंगेश्वर देवाचं मंदिर. श्री लिंगेश्वर देव म्हणजे श्री शंकर भगवानच त्यांचाच अवतार आहे. तर हे आपल्या गावातलं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतेच पूर्ण असं मंदिर. आधी पूर्ण दर्शन घेते आणि मग तुम्हाला पूर्ण माहिती सांगते. तुम्ही सगळे हाय हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण आलो आहे आपल्या ग्रामदेवताच्या मंदिरात, लिंगेश्वरच्या मंदिरात, श्री लिंगेश्वर देवांच्या मंदिरात आज आपण आलो आहे. हे आपलं गावाचं ग्रामदैवत आहे. हे गाव कणकवली शहराच्या जवळच आहे, जानवली म्हणून गाव. तर त्या गावाचे लिंगेश्वर पावनाई हे एक ग्रामदैवत आहे. आपण श्री लिंगेश्वर देवाच्या मंदिरात आहोत. तुम्ही बघू शकता हे मंदिर चारी बाजूला पूर्ण राई आहे आणि त्याच्यामध्येच हे मंदिर आहे. आणि देवाची ही पूर्ण राई आहे, खूप मोठी मोठी आहे. इकडे सुरुवातीला हे सगळं त्यांनी खूप छान असं केलं आहे आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे इकडे. आणि ह्या साईडला त्यांनी पाणी आहे. इकडे आपण हात पाय वगैरे धुवून मग आपण मंदिरात जाऊ शकतो. आता थोड्याच दिवसात सप्ताहसुद्धा सुरू होईल, तर त्याचीसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच. पण आधी मी तुम्हाला मंदिर दाखवते. तुळशी वृंदावनसुद्धा आपल्या देवाचं आहे. खूप सुंदर असं केलं आहे आणि रोज पूजा केली जाते सगळ्या गोष्टींची इकडे. आणि आतमध्येसुद्धा रोज पूजा करू शकतो. लायटिंग बघू शकता. आता दिवाळी झाली आहे आणि आता सप्ताहसुद्धा सुरू होईल, त्यासाठी सगळी तयारी आहे. आणि आजूबाजूची राईसुद्धा बघू शकता. खूप प्रसन्न असं वातावरण असतं इकडे, खूप प्रसन्न वाटतं. आणि हा आपल्या श्री लिंगेश्वर देवांचा हा पाळणा आहे. असं सगळे लोक म्हणतात की इकडे देव बसतात, आराम करतात. तर हा त्यांचा तो पाळणा आहे आणि इकडे गाभारा आहे. तुम्ही सुद्धा कधी आलात तर तुम्ही ह्या मंदिरात येऊ शकता. अगदी हायवेपासून थोडंच अंतरावर आतमध्ये आहे. तुम्ही जेव्हा कणकवली पासून मुंबईला जाणारा रोड आहे, कणकवलीपासून पुढे 1-1.5 किलोमीटर आलं तिथून आतमध्ये एक रोड जातो आणि तिथे हे मंदिर आहे. तर तुम्ही कोणाला विचारून तुम्ही इकडे येऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान असं मंदिर बनवलं आहे आणि खूप प्रसन्न असं वाटतं वातावरण. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळीकडे पूर्ण अशी झाडं आहेत. चारी बाजूला असं पूर्ण झाड आहे, पूर्ण जंगलच आहे आणि मध्येच हे मंदिर आहे. दाखवेल सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करेन. तर ही सगळी त्याची तयारी आहे. आणि ह्या सगळ्या राईमध्ये ह्या साईडला एक छोटा वहारसुद्धा आहे, एक जिथे पाणी असतं. थोडं कमी पाणी आहे, पण मी तुम्हाला दाखवते. इकडे छोटासा एक वहाळ आहे, तो बघू शकता. तो तिथे छोटासा वहाळ आहे, तिकडे पाणी वगैरे असतं. आणि इकडे एक विहीर आहे, तिथे विहीर आहे, तिथून आपण देवासाठी वगैरे पाणी वगैरे. तर आता आपण दर्शन घेतलं लिंगेश्वर देवाचं. आता आपण पावनाई देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. चला मग तुम्हाला दाखवते ते मंदिर. आता आपण मंदिरापासून निघालो आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर जिथे आपण मगाशी आलो त्याच रोडला इथे पुढे आहे ते आपले पावना देवीचं मंदिर. तुम्हाला आता दिसेलच समोर ते मंदिर. तर मी तुम्हाला ते मंदिरसुद्धा आतून कसं आहे ते दाखवते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
तर आता आपण मंदिरात आलोय आणि मंदिरात गेले तर पूर्ण शांतता होती आणि सगळी आजूबाजूला तयारी चालू होती. जे आता सप्ताहसुद्धा चालू होणार आहे ना, तर त्याच्यासाठी सगळे लोक तयारी करत होते, साफसफाई करत होते. खूप छान अशी पूजासुद्धा केलेली होती. आम्ही सकाळीच गेलो होतो 10च्या दरम्यान आणि इकडे रोज सकाळी खूप छान अशी पूजा करतात, फुले लावतात देवाला. नंतर हार वगैरे घालतात. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ तिकडे बसलो आणि नंतर मग तिकडून निघालो. तुम्ही समोरच बघू शकता ज्या काट्या उभ्या केल्या त्या देवीच्या काट्या आहेत आणि इकडे 4-5 वाडीच्या जास्त वाडीच्या मिळून सगळ्या देवी आहेत. तिथे आजूबाजूला छोटे-छोटे घुमटी म्हणजे मंदिरसुद्धा आहेत. ही बघा ही अशी लाइटिंग वगैरे केली आहे आणि हा तो स्टेज आहे जिथे दशावतार वगैरे केला जातो. नंतर इथे खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आहे. दीपज्योती इथं केली जाते दिवाळीला वगैरे आणि हे असं मंदिर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.